नंदुरबार नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आज कत्तलखान्याच्या विषयावरून मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला। बंद पडलेल्या पशुवधगृहाच्या दुरुस्तीचा विषय सभेपुढे येताच भाजपाच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शवला। या मुद्द्यावर सभागृहात जोरदार गदारोळ झाला आणि वातावरण चांगलेच तापले। नगर परिषदेच्या अजेंड्यातील पशुवधगृह दुरुस्तीच्या विषयावरून भाजप आणि सत्ताधारी शिंदे गटाला लक्ष केले। दुरुस्तीच्या नावाखाली कत्तलखाना पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपाने केला। भाजपा नगरसेवकांनी हा विषय हिंदुत्वाशी जोडत सत्ताधाऱ्यांवर दुटप्पी भूमिकेचा आरोप केला। सभागृहात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यानंतर भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी सभात्याग केला। सभागृहाबाहेर फलक झळकत निषेध आंदोलन करण्यात आले। गोहत्या बंद करा, कत्तलखाने सुरू करू नका अशी घोषणा देण्यात आल्या। भाजपा नगरसेवक पंकज चौधरी यांनी या विषयावर लेखी हरकतही नोंदवली। नगरपालिकेने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली। 2015 मध्येही हा विषय वादग्रस्त ठरला होता अशी आठवण भाजपाने करून दिली। त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला। प्रशासनाने पशुवधगृह सुरू करणार नसल्याची हमी दिली होती असेही भाजपाने म्हटले आहे। सत्ताधाऱ्यांनी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून कत्तलखान्याचा विषय पुढे आणल्याचा आरोप करण्यात आला। दरम्यान शिंदे गटातील काही नगरसेवकांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। विशेषतः जैन समाजाशी संबंधित नगरसेवकांनी या विषयावर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात आली। या संपूर्ण प्रकरणाकडे नगर परिषदेची सभा वादळी ठरली। नगरपालिकेने हा ठराव मागे घेतला नाही तर तीव्र जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा भाजपाच्या नेत्यांनी दिला आहे। कत्तलखान्याच्या मुद्द्यावरून आता नंदुरबारमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे दिसत आहेत। या विषयावर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले असून पुढील काही दिवसात हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। प्रतिनिधी नरेश चौधरी आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज नंदुरबार। विषय क्रमांक 6 हा कत्तलखाना दुरुस्त करण्याच्या नावाखाली याला सुरू करण्याचा डाव हा सत्ताधाऱ्यांचा होता। या बहुमताने मंजूर केल्यामुळे आम्ही वॉकआउट केल्या। परंतु विशेष म्हणजे मला खेद वाटतो की जैन समाजाचे 2 नगरसेवक हे शिंदे गटाचे होते। जैन समाज हा शांतिप्रिय आणि याच्यावर अहिंसावादी समाज असताना एक देवेंद्र जैन आणि एक मोंटू जैन हे 2 नगरसेवक असताना यांनी आज रोजी या सभागृहात उपस्थित राहायला पाहिजे होतं आणि आमच्या सोबत त्यांनी ह्या कत्तलखाना बंद करण्यासाठी आम्हाला पाठिंबा द्यायला पाहिजे होता। परंतु हे दोघी नगरसेवक आज गैरहजर राहिले। याचा अर्थ असा की कत्तलखान्याला यांची मूकसंमती आहे। हा एवढा महत्त्वाच्या विषयाला ते गैरहजर राहिले हे मला खेद वाटतं आणि या जैन समाजाने याची नोंद घ्यावी। दुसरी गोष्ट, सत्ताधारी कत्तलखाना सुरू करण्यासाठी इकडं बहुमताने विषय मंजूर करतात आणि नगरपालिकेत सभा संपल्यानंतर गो हत्या बंदीवर घोषणा देतात। हा दुटप्पीपणा आहे। चोराच्या उलटा बोंबा हे तुमचं नकली हिंदुत्व आहे असा आमचा आरोप आहे।